आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तारा, त्या बाईला भेटायला तर तुला जावंच लागेल, पण त्यासाठी आता एकच रस्ता आहे, तो म्हणजे घरातलं कोणी उठायच्या आत तिला भेटून येणं. म्हणजे कोणाला कळणार बी नाही आणि संशय बी येणार नाही. तारा, काय ग, कुठे निघालीस? काय विचारतोय आम्ही? अगं कोणालाही न सांगता कुठे निघालीस? अरे ते आपण बाहेर. त्या काय म्हणतात? फोन बघ ना, चालतच नाहीये. काय झालं जरा बघ ना. अच्छा, सहजच चाललीयस का? तुला काय आम्ही मूर्ख वाटतो? बंद करून ठेवला होता. धर, कसं चालेल? ए तारा, जरा खायला करून आणतेस का? भूक लागले का? तुम्ही खाणार का? नाही, मला काही नको. अगं आईला नाश्ता हवाय ना? जा. हो, आणते. अरे चहा आणतेस का चांगला फक्कडचा? चहा पण पाहिजे का आता? वय, तुम्ही घ्या ना. नाही, मला नको. अगं जातेस ना? अरे तारे, तुम्ही घेणार का? नो नो, अँड येस प्लीज. रेस आहे घरात, जरा भान असू दे. आराध्या हाक मारा तिला, नॉट तारा. ओके? यशोधरा हा चहा घेणार नाही. तिला तो डीप डीप वाला लागतो, स्टायलिश. उकळलेला नाही चालत. आई, आम्ही ऐकतोय ना. खरं ते सांगितलं मी त्यांना. अगं तुला बर. आराध्या, अगं श्रेयसला पण नाश्ता घेऊन जा, चहा पण घेऊन जा. त्याची औषध घेण्याची वेळ झाली आहे ना.
नेते. अगं काय इकडे काय? अगं श्रेयससाठी त्याच्या रूम मध्ये घेऊन जायचंय. नेते नेते. ए काय झालं आराध्या? काय नाही, नेऊन देते. हिची घाईच सांगते हिला कुठेतरी जायचंय, पण मग सांगत का नाहीये? काय लपवते ही आमच्यापासून? चला नाश्ता आणलाय, पटकन नाश्ता करायचा. काय झालं? तू असं रागावलास काय माझ्यावर? चल पटकन नाश्ता कर. गुड बॉयस ना तू. घे मग पटकन, चल. ओके ठीक आहे, तुला नाही खायचं तर मग मी जाते. मी रागवलंय तुझ्यावर. मी झोपल्यावर तू रात्री कुठेतरी निघून जातेस. मला तर असं वाटतं ना की तू वाटच बघत असतेस की मी कधी झोपेन आणि तू कधी निघून जाशील म्हणून. सकाळी बघावं तर तू इकडे नसतेसच. तुला नसतं करायचं माझ्या बरोबर. आपल्याला आपली कामं असतात की नाही? घरातली दुसरी कामं करायला घरात दुसरी माणसं पण आहेतच ना, त्यांना करू दे ती कामं. तू इकडेच थांबायचं, माझ्या नजरेआड नाही व्हायचं. श्रेयस, तुला तुला कळत नाही का? तू गुड बॉयस की नाही? आणि आपण इतर वेळी एकत्र असतोच ना, मग आपल्याला दुसरी कामं करण्यासाठी आपापला वेळ काढावा लागतोच ना श्रेयस. मला नाही येत माझी कुठली दुसरी कामं. तुला ना माझ्या बरोबर थांबायचंच नसतं. तू मला असं फक्त दाखवतेस की तुला माझ्या बरोबर थांबायचंय, पण तुला मी नकोय ना. खरं तर मी असा वागतो म्हणूनच नकोय ना तुला. ठीक आहे, मग मी पण सगळं सोडून देवाकडे निघून जाईल. श्रेयस, मला माहितीच होतं म्हणशील असं काही अभद्र बोलू नकोस. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. बरं बाबा, सॉरी सॉरी म्हणते ना मी आता. मग आता असा हट्टीपणा करू नकोस. सॉरी ना. मी पण सॉरी. मला असं वाटतंय की मी जरा सारखाच तुझ्यावर चिडचिड करत असतो ना.